पंचप्राण हे आतुर झाले करण्यात व आरती, स्वामी करण्यात व आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ ताई. हा ताई, मला छोटासा अनुभव माझा शेअर करायचा आहे. हा ताई, सांगा. बघा, मला ना ती म्हणजे एका 3 गुरुवारी स्वामींचे अनुभव आलेल्या. एका गुरुवारी म्हणजे औदुंबराचं झाड पहाटच दिसलं आणि खूप औदुंबराची फळं त्याच्यावर दिसली आणि एक मुखी दत्ताच. हा, नाही 11 गुरुवार चालू केलं होतं का? नाही, असं काही नाही. 11 गुरुवार वगैरे काही नाही. नित्य सेवा आपली. आणि कसं मला ते रुद्राक्षाचा मला स्वामींनी प्रसाद दिलेला आहे ना. मला घरातच रुद्राक्ष सापडला ना. हो, बोलावलं तर मग रुद्रसेवा मी चालू केलेली आहे ना. बरं, म्हणजे कंटिन्यू चालू असतं का तुमचं? हा, आता पहिलं तसे मी सोमवारीच घेत होती आणि आता मी अविनाश दादांच्या मार्गदर्शन मीटिंग ऐकते ना, त्यातून खूप म्हणजे असं शिकण्यासारखं आहे. किंवा स्वामींबद्दल काय जे आपलं रुद्रपाठ आहे, परत गुरुचरित्राचं आहे, त्याच्यासाठी खूप छान मार्गदर्शन आहे अविनाश दादांचं. आपलं म्हणजे असं मला पण एवढं इंग्लिश वगैरे येत नाही. कुठला मी प्रश्न वगैरे त्यांना टाकत नाही, काही नाही. जे युट्यूबला जे येते ना तेवढंच ऐकते मी. बरं. आणि तर मला एका गुरुवारी, पहिल्याच गुरुवारी ते औदुंबराचं झाड आणि खूप सारी त्याच्यावर फळं आणि एक मुखी दत्तांचं मुख त्याच्यावरती दिसलं मला झाडावरती. स्वप्नामध्ये? हो, स्वप्नामध्ये. आणि दुसऱ्या गुरुवारी असं लग्न गावात कुणाचं तर होते, मंदिरापुढे त्यांचं वरात आलेली, कार्यक्रम बघत होती आणि हे खरं बरं का. आणि एक मुलगी आली आणि म्हटली, धर दीदी तुला प्रसाद म्हणे अक्कलकोटचा स्वामींचा. मी लागू तसं काही तुझ्याकडे प्रसाद? तर म्हणे आमचा भैया गेला होता. दुसऱ्या गुरुवारचं ते झाला. आणि तिसऱ्या गुरुवारी आमच्या पाहुण्यांनी मला गुरुचरित्र गेल्या डिसेंबरमध्ये मी केलं होतं आणि त्याच्यानंतर एक केलं. पण ह्या डिसेंबरच्या वेळेस माझी आजी वारलेली ना, त्याच्यामुळे मी ह्या डिसेंबरला काही नाही झालं माझ्याकडनं पारायण. बर. तर ज्या पाहुणे मग पंढरपूरवरून मी गुरुचरित्राचा ग्रंथ मागवला होता. मला आणून देणारं म्हणजे असं तिकडूनच आमची पंढरपूरच्या जवळ पाहुणे राहता. मग त्यांना फोन केलता मी की मला गुरुचरित्राचा ग्रंथ आणून द्याल का म्हटलं पंढरपूर. हा म्हणे ठीक आहे म्हणे. त्यांनी मला आणून दिला. आणि आता तिसऱ्या गुरुवारी त्यांचा सकाळीच मला फोन आला. अगं म्हणे मला रात्री स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नात तुझं मनगट स्वामींनी धरलं होतं म्हणे. बापरे म्हटलं. हो, मला एवढी त्या दिवशी खुशी झाली ना. मी म्हणत होती म्हटलं आतापर्यंत की मी स्वामींचा हात धरलाय, पण स्वामींनी माझं मनगट धरलं. म्हणजे मला खूप म्हणजे त्या दिवसापासून मला एवढं खूप आनंदी वातावरण आहे माझ्याकडं. हा का? नक्कीच ना. असे पोचते म्हणून तरी स्वामी दृष्टांत देतात स्वप्नामधून. हो, आणि छान बघा. आणि त्यांच्या स्वप्नात जाऊन असं स्वामींनी सांगितलं. पण मला आता एकमुखी दत्ताचं पण दर्शन झालं, पण स्वामी कधीच नाही अजून आले माझ्या स्वप्नात. म्हणजे स्वामी कधी असं नाही. दत्त काय स्वामी काय सगळं म्हणजे एकच आहेत. त्यामुळे दत्तातून तुम्हाला स्वामीने दर्शन दिलंच ना, दत्तरूपी. हॅलो. हो, आवाज येत नव्हता आणि कट करून डबल लावला. हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचेही असेच अनुभव असेल 8806 4906 ह्या नंबरवर सकाळी 10 ते 11 या वेळेस शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.